सुरुवात करायची. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. रायगड भवानी जय शिवराय. रायगड किल्ल्यावरती सर तुमच्या ग्रुपचं मी सहर्ष स्वागत करतो. थँक्यू. तुम्ही याच्या अगोदर रायगड किल्ला पाहिला असेल किंवा नसेल पाहिला. आज आपण रायगड रोपवेने सर अवघ्या 5 मिनिटांमध्ये गडावरती आलोय. रोपवे सर गडाची मागची बाजू आहे, पण जी लोक रायगड किल्ल्याच्या 2000 पायऱ्या चढतात, समोरच्या बाजूला 2000 पायऱ्यात गड चढायला, रायगड पायी चढायला सर किमान 2 तास लागतात गड माथ्यावरती वरती यायला. आणि हा रायगड किल्ला सर आहे ना 1200 एकर पूर्ण किल्ला, 1200 एकराचा पठारी भाग किल्ल्यावरती आहे. कारण की सर रायगड किल्ला बघायला 2 दिवस देखील कमी पडतील एवढा किल्ला मोठा आहे. कारण की सर किल्ल्यावरती 350 घरं तुम्हाला बघायचे, 350 वाडे गडावरती आहेत. हो, अजूनही तुम्हाला बघायला मिळतील. 11 तलाव तुम्हाला आज गडावरची पाहायची आहेत आणि 84 पाण्याचे राखे आज किल्ल्यावर तुम्हाला बघायला मिळणार आहेत सर. पण छत्रपती शिवाजीज हॉल फॉर द क्वीन्स. किल्ल्यावरचं हे रायगड किल्ल्यावरचं मंत्रिमंडळांची निवासस्थान आहेत. जसं आत्ताचं मंत्रिमंडळ आपलं दिल्लीला आहे ना, दिल्ली स्वराज्याची राजधानी आहे, तसे महाराजांचे 8 मंत्री होते. अनाजी पंत, हंबीराव मोहिते, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र निलखंट, निराजी रावजी, रघुनाथ पंडित, मोरपंत पिंगळे आणि बाळाजी आवजी हे चिटणीस होते. रायगडावरती मंत्रिमंडळ निवासस्थान येथे होती सर. आता तुम्ही सर सगळेजण अमेरिकेवरून रायगडावरती आलात राजधानी पाहायला, पण प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये पडतो, रायगडीच राजधानी का निवडली? प्रश्न पडला ना तुमच्या मनामध्ये? कारण की एवढा सारा किल्ला आहे सर, एवढे सगळे किल्ले आहेत, काही किल्ले रायगडापेक्षा पण उंच आहेत. जूनला 6 जूनला राज्याभिषेक झाला, तसा रोज रायगडावरती महाराजांना पाण्याचा अभिषेक घातला जातो. राजांना राज्याभिषेक जर घातला, पाणी जर आंघोळ झाली का महाराजांना प्रत्येक दिवशी रोज हार येतो सांगलीवरून. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान भिडे गुरुजी हे अध्यक्ष आहेत, त्यांच्या मार्फत एक जगदीश्वराला पूजा असते, एक शिरकाईला साडी चोली देऊन सन्मानित केलं जातं. नंतर दरबारामध्ये पूजा केल्यानंतर स्वराज्याच्या प्रत्येक गडकोटांवरती त्या लोक येतात सांगलीवरून, जिल्ह्याबाहेर येतात. एव्हरी डे 26 वर्ष झाली सर. 26 वर्ष. हा, एव्हरी डे बसवतात वॉकिंग. बाई येतात वॉकिंग. अरे एव्हरी डे. एव्हरी प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आज कल्पना करा हिरकणी कशी उतरली असेल. काच त्यावेळेस दिवस कुठला होता सर? कोजागिरी पौर्णिमेचा. कोजागिरी निमित्त दुधाचा कार्यक्रम असतो गावामध्ये, दूध आपण पितो. तसं गडाच्या खालून हिरकणी नावाची गवळण आली होती दूध विकायला, आणि दूध विकताना गडाच्या नगारखान्यावरती ढोल ताशे वाजले, नगारे वाजले आणि गडाचा महादरवाजा बंद झाला. महादरवाजा बंद झाला म्हणजे एकदा बंद झाला का सकाळी 8ला उघडतो. मग हिरकणी नावाची गवळण सर तिथे जाऊन रडू लागली की माझं लहान बाळ लेकरू खाली आहे, मला गडावरती गडाच्या खाली जाऊ द्या. पण काय म्हटले त्या महाराजांचे सेवक की आम्हाला गडाच्या खाली तुम्हाला सोडता येणार नाही. महाराजांचा एकदा नियम झाला, बंद म्हणजे बंद. गडाच्या वरती देखील तुम्ही येऊ शकत नाही आणि गडाच्या खाली देखील तुम्ही जाऊ शकत नाही.
मग राजाने हिरकणीला त्यांनी आणलं. दरबारामध्ये जेवणाची खाण्याची व्यवस्था केली. जसा अंधार होऊ लागला तशी माय माऊली व्याकुळ झाली ना, कारण की बाळाचं आठवं रूप समोर येऊ लागलं. मग हिरकणी नावाची गवळण कड्याच्या धावा घेऊ लागली, पश्चिमेला गेली आणि घर दिसू लागलं. तसा मनाला धीर आला सर. मनाला धीर आल्यानंतर कड्या कपाऱ्याला धरलं. अंगवस्त्र पूर्ण फाटलं होतं. रक्ताने हिरा नावाची गवळण माखली होती. पण गेल्यानंतर पहिलं सुखरूप गावी पोहोचल्यानंतर बाराला कुशीमध्ये घेतलं. माय माऊली व्याकुळ झाली आणि महाराजांगडावरती मातमी कळाली, हिरा गवळण गड उतार झालेली आहे. राजाने हिरोजींना पहिलं आमंत्रण केलं. आर्किटेक्ट ना तुम्हीच पहिलं खाली जा, हिराला पालखीमध्ये आणा आणि पालखीमध्ये आणल्यानंतर दरबारामध्ये आमच्या समोर उभं करा. आणि दरबारामध्ये हिरा आली, महाराज आले, आर्किटेक्ट आले आणि हिराला महाराजांनी विचारलं, हिरा रायगड किल्ला उतरली का? हो. स्टार्ट करा. आता आपण हिरकणीची कविता थोडक्यात ऐकायची आहे. हिरकणीची कविता अशी आहे की रायगडावर राजधानी ती होती शिव छत्रपतींची आणि कथा सांगतो ऐका आता तेथील हिरकणी या बुरुजाची. वसले होते गाव तळाशी वालुसरे या नावाचे आणि राहत होते गरीब कुटुंब गरीब धनगर गवळ्याचे. आई बाई को ताना मुलगा अव कुटुंब होत छोटस शोभत होत हिरा नाव त्या तडबदार घरवालीच. एके दिवशी दूध घालिता हिरा क्षणभर विसावली अव ध्यानी नाही आले तिच्या कधी सांज वेळ ती टळून गेली. सूर्यदेव मावळता झाले बंद गडाचे दरवाजे आणि हिरा मनात भ्याली घरी ताणे बाळ माझे. आतुलनीय धाडस पाहुणी महाराज स्तंभित झाले आणि हिरास साडी सोली देवीने प्रेमी सन्मानित केले. अव कडावरती त्या बुरुज बांधिला साक्षाईच्या प्रेमाची आणि कथा अजूनही सांगता येते तेथील हिरकणी बुरुजाची. अशी कविता आहे. कुणा पाणी आणलं होतं, आणून महाराजांना अभिषेक घातला सर. इथे अभिषेकानंतर उरलेलं पाणी या तळ्यामध्ये सोडलेलं आहे. पण सर कधीच पाणी आटत नाही एवढ्या वरती. This is त्याच्यावरती एक छोटीशी कविता one of the 11 गंगा यमुना आणि नर्मदा where one of the 11 wells or storage wells reservoirs for the Raigad Fort, and this is one small one and it has been full even today. आणि बाजूला आपल्या राजांना त्यांनी वाकून त्रिवार मनाचा उतरा केला, फुलांचा वर्षाव केला, सुवासिनी उमाळल्या केल्या, राजांची दृष्ट काढल्या. राजांची नकली मावळा एकही सरदार आज आनंदाच्या सोहळ्याला त्यांना पाहायला सुद्धा मिळत नव्हता. त्याला या ठिकाणी काय पाहायला मिळालं? त्या सरदारांच्या इथे बसलेल्या Bazaar gate for Raigad. Homes are behind. Front side is a shop. This is all good hold. आणि साहेब लाईव्ह व्हिडिओ आहे हे आमचे साहेब ओळखी करून घ्या. ओरिजिनल मी राहुल गोरे, राव ठिकडा. पण आता विनय भाट पुणे अमेरिका आणि अपारेवडे कोल्हापूर, सुमित रेडे बारामती, दीपक थोरात सांगली, भारतनाट्यम कार्तिक नागराजन मुंबई, जागर तारेंद्र न्यूयॉर्क. विष्णू काळे गुलबर्गा. त्यांनी मोठं रिसर्च केला. ओळखी पेटकर सांगली, आणि मी ओळखी प्रेम चव्हाण अकोल्डे, प्रशांत लवटे पाटील सांगली. मेंटेनिंग अँड मॅनेजिंग द कल्चर चंद्रशेखर. राम. हाय.
ग्रोईंग बिझनेसेस. मी बिझनेसमॅनना ग्रो करतो. Thank you so much. थँक्यू सर खूप खूप धन्यवाद.